चला तर प्रेक्षकांनो, तुम्हाला आज अशाच ठिकाणी घेऊन जातो जे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं समाधी स्थळ. सर्वांना श्री गुरुदेव. आज आपण या ठिकाणी आलेलो आहे कारण इथे पुण्यतिथीनिमित्त मोठा 5 दिवसाचा उत्सव भरवला जातो आणि ही जी समाधी स्थळ आहे ते आहे शांती स्थळ संत तुकडोजी महाराज यांचं समाधी स्थळ, जिल्हा अमरावती मधील मोजरी या ठिकाणी हे समाधी स्थळ आहे. आणि या 5 दिवसाच्या उत्सवासाठी सुंदर असं सजावट करण्यात आली होती. सेवेकरी आपलं प्रामाणिकपणे काम करत होती, सेवा देत होती, जसं काही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची शिकवण त्यांना मिळाली होती. हे शांती स्थान आपण बघू शकतो की इतकं सुंदर नटलेलं होतं. आपल्याला तिथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे असा भास होत होता. आणि अगदी त्या समाधी स्थळासमोरच श्री गुरुदेव सेवाश्रम आहे. सुंदर असं सेवाश्रम आहे. इथून आपण आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला पुस्तक प्रकाशन आणि पुस्तक दालन असं दिसतं. सुंदर असे पुस्तकं आहेत. तुम्हाला तिथं फोटो वगैरे मिळतात. आणि ह्या पुण्यतिथीनिमित्त जो 57वा पुण्यतिथी उत्सव इथे साजरा केला जातोय. इथे सेवेकरी बघू शकता तुम्ही. हे श्री गुरुदेव साहित्य भंडार आहे. इथे वेगवेगळं साहित्य तुम्हाला मिळेल. इथे पुस्तकं मिळेल. आणि मंदिर यह हमारा है, सबका स्वागत है असं सुंदर मंदिराचा परिसर, स्वच्छ, विचारमय, वैचारिक खाद्य, सगळे लोक असे तिथे येणारी लोक सुद्धा ते परिसर स्वच्छ कसा राहील यासाठी. आणि इथून आम्ही पुढे गेलो प्रार्थना स्थळाकडे, तर इथे असे लोकांनी आपल्या प्रेमापोटी पाण्यामध्ये पैसे टाकले होते आणि ते दिसत होते. आणि इथून आता आपण आलेलो आहे श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर या ठिकाणी. इतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे प्रार्थनाला बसायचे, म्हणून याला प्रार्थना स्थळ म्हटलं जायचं. आणि या प्रार्थना स्थळात सगळे राष्ट्रसंतांचा सहवास आपल्याला त्यांचा जाणवतो. सगळं वैचारिक राष्ट्रसंत आपल्याला या दालनामध्ये बघायला मिळतं. आणि हे ते आहे समाधी स्थळ. आपल्याला भास होतो